मॉर्निंग एव्हरीवन. आणि मी आली आहे कॉलेजमध्ये. तुम्ही पाहू शकता मी युनिफॉर्म घातला आहे. तर आज कॉलेजमध्ये फोटोशूट आहे फायनल इयरच्या मुलांचा, म्हणजे सगळ्या ब्रांचेसचा आहे ओव्हरऑल. तर मी पुन्हा रेडी होऊन आली आहे आणि खूप सारे व्हिडिओज रील्स वगैरे काढायचे आहेत. एक लास्ट मेमरी अजून तरी 1 मंथ आहे कॉलेज, बट हीच वेळ आहे की नाही का मेमरी स्टोअर करायचे, कॅप्चर करायचे. तर आय एम व्हेरी एक्सायटेड अँड व्हेरी हॅपी आणि थोडंसं नर्वस पण आहे. मला गाडीवर येताना मी तोच विचार करत होती की म्हणजे असं वाटलं होतं की लास्ट सेमिस्टर राहिले, अजून 4 मंथ आहे. बट म्हणता म्हणता 3 मंथ संपून गेले आणि 1च मंथ राहिलं आहे. नंतर तर काय एक्झाम ओरल वगैरे सुरू होती. तर थोडंसं सॅड पण आहे, बट ठीक आहे. अजून पुढं खूप मोठी जर्नी आहे. या मेमरीज तर राहणारच आहे सोबत. आत्ताशी 11 वाजले तरी ऊन इतकं आहे की असं वाटतं दुपारचे 2-3 वाजलेले. आज पूर्ण कॉलेज कॅप्चर तर नाही होणार, बट आय एम ट्राईंग. तर फर्स्ट इयरपासून मी 6th फ्लोअरवर होती. तर 3 वर्ष म्हणता येईल, 3-4 वर्ष ह्या फ्लोअरवरती. खूप साऱ्या मेमरीज आहेत. इथे प्रॅक्टिकलसाठी बसलो, इथे समोरच्या मीटिंग रूममध्ये ओरल व्हायची. सो काही टाईम्सला इथे उभं असायचं फ्रेंड्ससोबत. हे चेअर्स वगैरे, क्लासरूम, एव्हरीथिंग सगळं असं मिस तर करणारच आहे ऑफकोर्स. बघू श्रुती कसं आलेत. ओके. अरे यार इकडे बघा रे. आत्ताच आम्ही फोटो केला म्हणजे ग्रुपचा, सो मजा आली. तर ही आहे आमची बी डिव्हिजन ENTC. गुड मॉर्निंग. तर मी आली कॉलेजमध्ये. हे आहे आमच्या कॉलेजचं बेसमेंट. इथे एक्झाम पण होतात. म्हणता 4 वर्ष संपत आली आणि हे कॉलेजचं लास्ट लेक्चर आहे. दिवस खरंच खूप पटपट निघून जाईल. माझं 3rd इयर खूप फास्ट गेलं. यानंतर मला जरी कितीदा वाटलं की क्लासमध्ये येऊन बसावं, तर ते पॉसिबल नाही होणार. टीचर्स पण म्हणणार नाही का या तुम्ही बसा. मला असं वाटतं की ती काय स्टोअर करू, कॅप्चर करू मोबाईलमध्ये, बुक्स, टीचिंग वगैरे ऑल दॅट. खरंच मिस कर. सरांनी मला बेस्ट विशेस दिला माझ्या यूट्यूब जर्नीसाठी आणि एक्झाम. कारण हे लास्ट लेक्चर होतं ना, इथून पुढे ना ते मला शिकवणार ना मी क्लासमध्ये बसणार. सो एकदम असं वेगळंच मुवमेंट आहे, शब्दात सांगू शकत नाही. तर जस्ट फिनिश ऑल दी लेक्चर. मी चालली घरी.